संजय बालाजी बेटकर. बरं, आपण या गावचे रहिवासी आहात बरोबर? डोलारा आपण गावचा शेतकरी आहात, मी बरोबर रहिवासी आहे? आहे, शेतकरी. नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्रामसेवकाबद्दल आणि सरपंचाबद्दल इथले? मी सांगतो आमच्या गावचा कारभार. सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे. बाईचं नाव काय? महिला विमलबाई श्यामगिरी गिरी. त्यांचे पुरे कारभार त्यांचा मुलगा नारायण श्यामगिरी गिरी आणि ते हे सुद्धा आहे, सेवक सुद्धा ग्रामपंचायतचा ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो. आणि मी सांगतो म्हणजे स्वतः मी या गावचा रहिवासी आहे, माझी जमीन आहे. आज 15,000 रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर, ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या. आणि मला विहीर खंडायची होती, मला शेतीला मला पाणी पाहिजे होतं, मला हिर खंडायची होती. मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव दिला नाही. श्यामगिर नारायण श्यामगिरी गिरी जे सरपंचाचा मुलगा, जे पूर्ण काम गावचा कारभार, गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो. मी सरपंच आहे स्वतः म्हणून. आणि मला त्या हरामखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही. ऐन टाइमला मी स्वतः माझ्या इचारा गावात द्यायला मी स्वतः माझ्या पैशानं 7 लाख रुपये आज शासन मागल त्याला ही द्यायला तयार आहे, मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे. या हरामखोरानं मला ही दिली नाही. मी लोकांची शांत व्हा. तुमचे अश्रू, तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या देशाचा कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच ही बातमी आम्ही इथपर्यंत नेऊ. तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखीन काय भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार सगळंच आहे. रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे. हे पहा व्हिडिओ, जवळपास 20,000 झाडं असेल, जाग्यावर वाळून गेले, त्याला कोणी पाणी टाकलं नाही आणि त्याचे पुरे बिल निघाले. तर मी हे असले प्रश्न उपस्थित केलो. गावात पाणी आले, हे पाईपलाईन आणली 20 लाख रुपयाची, 22 लाख रुपयाची पाईपलाईन आणली. 2 विहिरी आहेत. एका तरी नळाला 1 घंटा पाणी आले का विचारा तुम्ही? एक पाणी आलं नाही. 2 लाख रुपयाची पाईपलाईन वरून मोठ्या मंदिरापासून खाली आणली, त्याला सुद्धा एक मिनिट पाणी आलं नाही. कुठेच काही पाणी आलं नाही. असले मी प्रश्न एखादी वेळेस इथं उपस्थित केला. आणि हे इथं हे बघा हे केलेलं आहे, पाणी फिल्टरच बसले. मी बा असं हे म्हणतल्यामुळे मला त्यानं ठराव दिला नाही. 15,000 रुपये प्रत्येकाकडून घेतले. कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार कोणी. हा, मात्र त्याचे मला स्वतःला पाणी त्यांनी